ज्यावेळी मी दुबईमध्ये आली ना, त्यावेळी मी एक गोष्ट नोटीस केली की सगळ्यांच्या कंपाऊंडमध्ये हे सेमच माडाची झाडं होती. मी म्हणायची यांना काय अजून झाडं नाही आहेत. नमस्कार मंडळी, तर मी पूजा आणि मी घेतले 100 डेजचं चॅलेंज आणि मी सध्या जॉबसाठी असते अबुधाबीमध्ये. तर मी ज्यावेळी दुबईमध्ये इथे पाहिलं अबुधाबीमध्ये, त्यावेळी सगळीकडे हे सेम माडाची झाडं दिसत होती. म्हटलं हे नक्की कसली झाडं आहेत म्हणून. नंतर मला एक दिवस कळलं की ही सगळी खजूरची झाडं आहेत. मुळात मला खजूर आवडत नाही, त्याच्यामुळे आपला काही संबंध नाही आणि मी कधी खजूरचं झाडही कधी बघितलं नव्हतं आणि हे असे ओले खजूर तर कधी खाल्ले पण नव्हते. मग नंतर मी ज्या दिवशी हे झाड बघितलं तर ते आपल्याकडे जसं सिंगापुरी माडाची झाडं असतात ना छोटी, आपण हाताने नारळ काढू शकतो, तशीच ही काही झाडं होती. अगदी हाताने तुम्ही ते खजूर ओढून काढू शकता आणि याला काही इथं नेट वगैरे नाही आहे. पण काही लोक आहेत ना व्यवस्थित छान नेट वगैरे लावून ठेवतात, म्हणजे ते सुकले तिथल्या तिथं ड्राय झाले की ते नेटमध्ये पडतात. नाहीतर मग ते अगदी खाली माडाच्या मुळात सगळे पडलेले असतात खजूर. आणि इथल्या प्रत्येक जे लोकल घर आहे ना, लोकल जे आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये ही खजूरची झाडं आहेत. काही ठिकाणी तर ही खूप उंच उंच झाडं आहेत. याच्यामध्ये दिसते बघा समोर, काही पिकलेले आहेत, काही कच्चे आहेत. पिकलेले खरंच खूप छान लागतात आणि ते साधारण लबलबीत झालेले असतात ना, ते प्रचंड छान लागतात. म्हणजे मला ते ड्राय खजूर अजिबात आवडत नाही, पण हे खजूर खरंच छान लागतात. तुम्हाला पण कुठे भेटले तर नक्की ट्राय करा. काही ठिकाणी ना अगदी व्यवस्थित काळजी घेते, जसं की उंच झाडावरती नेट वगैरे लावून आणि मग ते त्यातच पडतात.